प्रतिमा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आज दुपारी 4 वाजता मंत्री छगन भुजबळ यांची बीडमध्ये महाएल्गार सभा। आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे उपस्थित राहणार। ओबीसींचा आजचा मोर्चा अजितदादांचा राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा दिसतोय। बीडच्या ओबीसी महाएल्गार मोर्चावरून जरांगेंचं मोठे विधान, तर व्यासपीठावर कोण कोण उपस्थित राहतं मराठ्यांच्या लक्षात येईल, सगळे लोक मराठ्यांसमोर उघडे पडणार, जरांगेंची टीका। बीडमधला मोर्चा कुठल्याही पक्षाचा पुरस्कृत नाहीये। ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येत आहे, आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी प्रयत्न करणार, छगन भुजबळ यांच्याकडून निर्धार व्यक्त। ओबीसी नेता होण्यासाठी भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांची भुजबळ यांच्यावर टीका, तर छगन भुजबळ यांच्याकडून मराठा द्वेषाचं राजकारण सुरू, गंगाधर काळकुटे यांचा भुजबळांवर निशाणा। ओबीसींची दिशाभूल होणार नाही याची नेत्यांनी काळजी घ्यावी। बीडमधल्या मोर्चातील मागणीला माझी सहमती नाही, बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया, तर भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही एका मंचावर येऊ, तायवाडेंचं वक्तव्य। आमचं आरक्षण संपलंय कारण आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। तुमच्या नावावर 7/12 तरी आहे, मात्र भटक्या विमुक्त जात जमातींच्या लोकांच्या नावावर 7/12 पण नाहीये, हाकेंची जरांगेंवर टीका। मराठवाड्यातला मराठा बांधव ओबीसी आरक्षणात जाणार, मराठवाड्यातला मराठा हा कुणबीच आहे, मनोज जरांगे पाटील यांचा पुनरुच्चार। विजय वडेट्टीवार बीडच्या ओबीसींच्या सभेला जाणार नाहीत, मोर्चाचा मला तसा निरोप नव्हता, पण मोर्चा काढत आहे त्याला शुभेच्छा। भुजबळांच्या बीडमधील महाएल्गार सभेवर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी, धनंजय मुंडेंच्या पत्रानंतर निर्णय। बीडमधील सर्व टोल नाक्यांवर सभेसाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी लागू। पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या आशीर्वादानं मतदान घ्यायचं, नंतर निवडून आल्यावर याला जात दिसते, नवनाथ वाघमारेंचा प्रकाश सोळंकी यांच्यावरती निशाणा। संभाजीनगरच्या रामा हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्ते राधाकृष्ण विखे पाटलांच्या भेटीला जीआरने मराठा समाजाला काय मिळालं याचा जाब विचारणार, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची झाडाझडती, रामा हॉटेलमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान। बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीत सीएम फडणवीसांचा समावेश, पंतप्रधान मोदींसह 40 नेते असणार, नितीन गडकरी आणि विनोद तावडेही स्टार प्रचारकांच्या यादीत। मुख्यमंत्री फडणवीसांना स्टार नाही सुपरस्टार प्रचारक केले पाहिजे, फडणवीस महाराष्ट्राचे सुपरस्टार प्रचारक आहेत। बिहारमधील प्रचारकांच्या फडणवीसांच्या समावेशावरून राऊतांच्या कानपिचक्या, तर बाकी सगळे स्टार असतील, फडणवीस सुपरस्टार, राऊतांची टीका। संजय राऊत हे महाराष्ट्राचे लुझर स्टार आहेत, आजपर्यंत सगळ्या निवडणुका हरण्याचं काम संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं झालेलं आहे, राऊतांच्या टीकेनंतर नवनाथ वन यांचा पलटवार। दिवाळीआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात, राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मंजूर। राज्यातल्या अतिवृष्टीमुळे दिवाळी साजरी न करण्याचा निर्धार, शरद पवारांचं वक्तव्य, तर राज्यातल्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, मात्र राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम जाहीर केली, पवार यांच्याकडून खंत व्यक्त। दिवाळी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, पुरंदर विमानतळासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, शरद पवारांची माहिती। केंद्राकडे अद्याप मदतीचा प्रस्ताव नाही, सरकारनं शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे, वडेट्टीवार यांची टीका। शेतकऱ्यांनी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करावा, वडेट्टीवार यांचं शेतकऱ्यांना आवाहन। काळी दिवाळी साजरी करणं म्हणजे ढोंगीपणा, शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करू नये असं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा कट आहे, राजकारण करू पाहणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीचे हे मगरीचे अश्रू आहेत, भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांची टीका। पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी आंदोलन, तर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करण्यासाठी काळी दिवाळी आंदोलन, सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आरोप। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, त्यांना दिलासा देण्याची गरज आहे, बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू, नांदगावकर यांची माहिती। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापन मंडळ नामशेष करणार, समित्यांची सूत्र पणन मंत्र्यांकडे सोपवणार, राज्यपालांच्या स्वाक्षरीनं राज्य सरकारकडून अध्यादेश जारी।
सरकारनं काढलेल्या जीआरला आव्हान देण्याचं काम सुरू. रान मोकळं करून स्वतःच्या खाण्याचा नवा मार्ग मंत्र्यांनी शोधला. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापन मंडळ नामशेष करण्याच्या जीआरवरून वडेट्टीवारांची टीका. खासदार संजय राऊत पालघर जिल्हा दौऱ्यावरती. राऊतांचा बोरिवली स्थानकाहून लोकलनं प्रवास. राऊतांच्या हस्ते सफाळे पालघरमध्ये पक्ष कार्यालयाचं उद्घाटन. राऊत पालघरमध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक महिने एकत्र काम करतायत. ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. तर मविया ही कायम आहे, कोणताही तडा गेलेला नाहीये. राऊतांचा सूचक इशारा. 2017 मध्ये राज ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला होता, तेव्हा मनसेचे राज ठाकरे काँग्रेसच्या व्यासपीठावर चालले ना. भास्कर जाधवांची काँग्रेसवर टीका. तर आता राज ठाकरे का चालणार नाहीत? भास्कर जाधवांचा काँग्रेसला सवाल. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे उद्घाटन करणार. दीपोत्सवाआधी मनसे कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे, राज, उद्धव, आदित्य आणि अमित ठाकरेंचे फोटो असलेले आकाश कंदील लावले. पुण्यात दिवाळीआधी राजकीय पक्षाचा वाडेश्वर कट्टा. वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय मतभेद दूर करून एकत्र येण्याची परंपरा. सर्व राजकीय पक्षातले लोक वाडेश्वर कट्ट्यात सहभागी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.